तर चला आज मैत्रिणींनो, आज मी सायंकाळचं रुटीन तुम्हाला शेअर करणार आहे. त्यामध्ये जे काही सायंकाळचं रुटीन असते माझं, मी जे फॉलो करते ते तुमच्यासोबत सांगत आहे. तर चला, सायंकाळ झाली होती आणि आज मोसम थोडा ठीक होता, म्हणजे पाऊस नाही आला आज दिवसभर नागपूरमध्ये. तर खूप छान असं प्रसन्न वाटत होतं आणि त्यासाठी आम्ही आज पकोडे मागवले होते मी बाहेरून आणि चाय त्यासोबत गरम गरम. तर सायंकाळचं असं होते की सायंकाळी झाली की पूर्ण घर आवरून काढते, त्यानंतर मस्त टिफिनचे जे काही माझे भांडे राहतात ते घासून घेते आणि त्यानंतर चाय होतो. चाय झालं की राहिलेलं आणखी छोटे मोठे कामं जे असतात ते करून घेते मी आणि सोबतच मस्त आम्ही सगळे मिळून चाय आणि पकोडीचा नाश्ता करून घेतला आहे. आणि इथे मी सायंकाळ झाली की हितांशीला अभ्यासाला बसवते. थोडं रिव्हिजन जे काही राहते तिच्या स्कूलचं होमवर्क ते करून घेते. ते हिच्यासाठी मी काही रूल्स तयार केलेले आहे, जे की सायंकाळ झाली की ती हातपाय धुवून स्वतःच अभ्यास करायला बसते. त्यानंतर रिव्हिजन जे काही राहील ते घेते. त्यानंतर लर्निंग जे काही शिकवायचं असते ते शिकवण्याचा प्रयत्न करते की. आणि खूप सारं मुलं स्कूलमध्ये गेल्यानंतर चिडचिड करतात त्या आल्यानंतर, तर ते तेवढा वेळ मी काही वेळ तिला खेळू देते. त्यानंतर ती स्वतःच तिचं मन झालं की ती स्वतःच अभ्यासाला बसते. तर आज तिच्या स्कूलमध्ये ती पडली होती स्टेअरवरून, तर तिला थोडं ना हाताला लागलेलं. आधी स्टार्टिंगला असं वाटलं की हलकंसं काही असेल, ही मजा करते. नंतर ते स्वेलिंग जास्त वाढली. त्यानंतर मी थोडं तेल लावून तिला मसाज करून दिलं. म्हटलं नाहीच वाटेल बरं तर आपण हिला हॉस्पिटलला घेऊन जाऊया. पण आज थोडं रिलॅक्स वाटलं आहे तिला आणि काही वेळाने सुजन पण थोडी कमी झालेली. आणि असते ना छोट्या मोठ्या मस्ती यांच्या चालू असतात, काय कुठे कधी करणार काही समजत नाही. तर तेच थोडं लक्ष द्यावं लागते मुलांकडे. तर तेच थोडं भीती वाटते आपल्याला एक आई म्हणून, तर मला जास्तच वाटते, कारण काय कधी होईल सांगता येत नाही. तसं मी छान हिला त्यानंतर रिलॅक्स झाले. घर पूर्ण आवरून घेतलं आहे. घर आवरते, पूर्ण नीटनेटकं करून घेते आणि दुसऱ्या दिवशीचं माझं काम असं असते, आदल्या दिवशी पूर्ण सायंकाळी पूर्ण नीटनेटकं घर आवरलं की सकाळी मला जी धावपळ होणारी राहते ती होत नाही. आणि त्यानंतर छान धूपबत्ती लावून मी असं रोज एक धूपबत्ती लावते, जेणेकरून खूप पॉझिटिव्हिटी यावी. आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर खूप दिवसानंतर ब्लॉग आणखी येते, 15 डेज गॅप झाले ते कारण मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर माझ्या छोट्या भाषेने आहे ना, गावाकडे गेल्यानंतर माझा मोबाईल जो आहे ज्याने मी शूट करायचे, तर तो मोबाईल तिने अख्खं भरलेल्या बकेटमध्ये मोबाईल टाकला आणि पाण्याने तो पूर्ण भिजलेला. काही वेळ लक्षातच आलं नाही की मोबाईल बकेटमध्ये गेला आहे. नंतर जेव्हा कळलं तेव्हा तो पूर्ण डिस्ट्रॉय झालेला. आणि नंतर मी मोबाईल घेतला. आता काही प्रॉब्लेम नाही बरं का. आता कंटिन्यू रेग्युलर ब्लॉग येणार आपल्या हितांशिवा चॅनलमध्ये. आणि तुमचे जे प्रेम दाखवले, जे सस्पेन्स दाखवते तुमचं, त्यासाठी मनापासून खूप 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 धन्यवाद. तर ब्लॉग सुरू झाले आणि आता कंटिन्यू, आता हारायचं नाही आहे. तर आजचं सायंकाळचं रुटीन मी दाखवते. 2 दिवस झाले मोबाईल येऊन पण गेले, पण तेच एक असते ना, सुरुवात केल्यानंतर जर मधात गॅप गेली ना, तर आणखी ते समोरची पायरी चढताना ना थोडंसं घाबरल्यासारखं फील होते. तेच कुठेतरी एक मन जे होते ना, ते या कामासाठी थोडं मागं हटत होतं की नाही आता काय बोलणार, पण नाही, करायचं तर करायचं आहे ना. तर हीच भावना एक मनात ठेवून मी आणखी चालू करते. कंटिन्यू सिरीज आपली चालू होणार आहे आणि तुमचा सपोर्ट असंच राहू द्या. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचं तर इकडे आहे ना, मी माझं छोटे मोठे काम होईपर्यंत तिला मी जे काही उद्याची टेस्ट होती त्यावर रिव्हिजन करायला दिलं होतं आणि तेच मी इथे तिचं लर्न घेत आहे. तर मुलांना अधूनमधून थोडंसं खेळण्याचं पण 5 ते 10 मिनटाचा ब्रेक देते मी तिला खेळण्यासाठी. तर ती त्यावेळेस कधी लर्न करते तर कधी काही छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटी करते आणि त्यानंतर मी पूर्ण लर्न घेतलं आहे. आणि आज अचानक प्लॅन चेंज झालं आहे, बहिणीकडे जायचं होतं जेवायला, त्यासाठी तयारी करून आवरून घेतलं आहे आणि आत्ता पोचलो होतो आम्ही माझ्या बहिणीकडे. तर थोडं लेट झालं होतं कारण हितांशीचं रिव्हिजन घेत बसले. त्यानंतर तिने बहिणीला दाखवले कुठे लागलेलं
आणि जे माझ्यासोबत जास्त शेअर न करत ते बहिणीसोबत जास्त शेअर होते, म्हणजे मावशीसोबत तिच्या. तर सगळे मिळून छान जेवण केलं, गप्पा झाल्या आमच्या. बोलतात ना की आपण जसं प्लॅन करतो तशा काही गोष्टी घडत नाही, वेळ आली की त्या चेंज करावं लागतं. तसं जे मला काही आजचं खूप वेगळं रुटीन दाखवायचं होतं मी ते दाखवू शकली नाही. तर प्लॅन अचानक बनल्यामुळे थोडी गडबड झाली, काही हरकत नाही. तर सगळ्यांचं जेवण आटपून घेतलं आणि असं आजचा सायंकाळचं रुटीन छोटंसं शेअर केलं आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू. त्यांशी म्हटलं असंच प्रेम असू द्या.